खुशखबर खुशखबर, लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी आनंदाची अपडेट आलेली आहे। कारण या महिन्याचा जो काही हप्ता आहे, एप्रिल महिन्याचा हप्ता, तर तो सुरू झाला आणि 1500 रुपये जे आहेत, 1500 रुपये सुरू झाले। लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये येणे सुरू झाले। तुम्हाला अजून पैसे आले नसतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। आज कोणत्या वेळेत तुम्हाला पैसे मिळणार आहेत त्याबद्दल पण माहिती मी तुम्हाला सांगतो। तसेच लाडक्या बहिणींना वॉशिंग मशीन, हे बघा वॉशिंग मशीन पण मिळणार आहे। तर बघा वॉशिंग मशीन पण मिळणार आहे लाडक्या बहिणींना। एप्रिल महिन्याचे 1500 रुपये आणि सोबत वॉशिंग मशीन। तर वॉशिंग मशीन तुम्हाला कशी मिळणार आहे, त्यासाठी कोणता फॉर्म तुम्हाला भरावा लागेल का, किंवा काही कागदपत्रे लागतील का वॉशिंग मशीनसाठी, त्याबद्दल पण सर्व काही माहिती सांगतो। अतिशय दमदार माहिती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। सर्व माहिती आपण नीटपणे याच व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। चला तर मग सर्व माहिती तुम्हाला आता समजून मी सांगतो। चला सर्व माहिती आपण समजून घेऊया। तर लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी खुशखबर आहे, सर्वात मोठी आनंदाची अपडेट आहे। बघा लाडक्या बहिणींच्या खात्यात एप्रिल महिन्याचा हप्ता सुरू झालेला आहे। 1500 रुपये येणे सुरू झालेला आहे। ज्या बहिणी पात्र आहेत त्यांच्या खात्यात पैसे येणे सुरू झाले आहे। सोबत आता तुम्हाला वॉशिंग मशीन पण मिळणार आहे। तर आता वॉशिंग मशीन संदर्भात काय सत्यता आहे, काय अपडेट आहे, कशी मिळणार, काय मिळणार, त्याबद्दल सर्व माहिती जाणून घेऊया। व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला सर्व माहिती मी देतो। आणि 5 लाख रुपये पण मिळणार आहेत, त्याबद्दल पण माहिती आपण समजून घेणार आहोत। 5 लाख रुपये कसे मिळणार आहेत लाडक्या बहिणींना ते पण आपण याच व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। व्हिडिओ पूर्ण बघा, अतिशय दमदार अपडेट आहेत। हे बघा लाडकी बहीण योजनेचा जो काही एप्रिल महिन्याचा हप्ता होता, त्यासाठी तुम्ही भरपूर दिवसांपासून त्या हप्त्याची वाट बघत होते की आज येईल, उद्या येईल, या दिवशी येईल, त्या दिवशी येईल। तुम्ही रोज त्या संदर्भात वाट बघत आहोत। अखेर तुमची प्रतीक्षा संपली, हप्ता येणे सुरू झाला। थेट आता खात्यात पैसे येणे सुरू झाले। सर्वात मोठी आनंदाची अपडेट, सर्वात मोठी खुशखबर, थेट तुमच्या खात्यात पैसे येणे सुरू झाले। आता ज्यांना पैसे आले ते तर खुश आहेत, परंतु ज्यांना पैसे आलेले नाहीत, एप्रिल महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यात जरी जमा झालेला नसेल तर व्हिडिओ पूर्ण बघा। आणि सर्वांनी व्हिडिओ पूर्णच बघायचा आहे, कारण वॉशिंग मशीन संदर्भात अपडेट तुम्हाला पाहायला मिळणार आहे। तर एप्रिल महिन्याचा हप्ता जरी तुम्हाला आलेला नसेल तर पुढील 2-3 तासात पैसे येईल का, तुम्हाला कधी मिळणार, त्याबद्दल खरी माहिती समजून घ्या। आणि महत्त्वाची अपडेट म्हणजे वॉशिंग मशीन कशी मिळणार आहे, त्यासाठी काय प्रोसेस आहे, काय माहिती आहे, ती माहिती पण समजून घ्या। आणि 5 लाख रुपये संदर्भात पण अपडेट समजून घ्या। तसेच आज रोजीच्या ज्या काही टॉप बातम्या आहेत, कामाच्या बातम्या आहेत, त्या कामाच्या बातम्या पण तुम्हाला सांगतो। तुम्हाला माहितीच आहे, रोज आपल्या चॅनलवर बातम्या पण तुम्हाला मी सांगत असतो, ज्या काही कामाच्या बातम्या असतात, शासनाने जे काही महत्त्वाचे निर्णय घेतलेले असतात, शासनाने असो किंवा केंद्र सरकारने काही निर्णय घेतला असो, जे पण अपडेट असते महत्त्वाचे कामाची, ती माहिती तुम्हाला मी सांगतो। ओके, ठीक आहे। चला आता आपण संपूर्ण अपडेट जाणून घेऊया। संपूर्ण माहिती एकदम सिंपल भाषेत मी तुम्हाला सांगतो। आता माझी तुम्हाला एकच विनंती आहे की तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, लाईक करून घ्या या व्हिडिओला। आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल ना, तर चॅनल पण आपलं सबस्क्राईब करून घ्या, कारण तुम्ही व्हिडिओ पाहतात आणि नवीन असाल तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, कारण दररोज तुम्हाला आपल्या चॅनलवर महत्त्वाची अपडेट माहिती पाहायला मिळत असते। चला केलं चॅनल सबस्क्राईब, धन्यवाद। चला आता आपण संपूर्ण अपडेट जाणून घेऊया। अखेर संपूर्ण लाडक्या बहिणी खुश झाल्या, कारण लाडक्या बहिणींच्या खात्यात एप्रिल महिन्याचा हप्ता येणे सुरू। आजच्या ज्या काही टॉप बातम्या, त्या टॉप बातम्या पण समजून घ्या। टॉप अतिशय दमदार बातम्या आहेत, महत्त्वाच्या बातम्या आहेत, कामाच्या बातम्या आहेत, त्या पण बातम्या आपण समजून घेणार आहोत याच व्हिडिओमध्ये। चला तर मग संपूर्ण माहिती, संपूर्ण अपडेट एकदम सिंपल भाषेत मी तुम्हाला सांगतो। हे बघा, ज्या बहिणी पात्र आहेत, आता यामध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत बरं, पात्र आणि अपात्र।
आता ज्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत त्यांना पैसे मिळणार नाहीत, ज्या बहिणी पात्र आहेत त्यांच्याच खात्यात पैसे जमा होणार आहेत. आता ज्या काही बहिणी पात्र आहेत त्यांना 1500 रुपये येणे सुरू. याबद्दल आपण अपडेट समजून घेणार आहोत. आणि महत्त्वाचं म्हणजे वॉशिंग मशीन कशी मिळणार आहे, त्यासाठी कुठली नवीन योजना आलेली आहे का, काय काय कागदपत्र लागतील त्याबद्दल आता आपण माहिती जाणून घेणार आहोत. आणि महत्त्वाचं 5 लाख रुपये संदर्भात माहिती आणि कामाच्या बातम्या ज्या आहेत टॉप बातम्या, त्या बातम्या पण आपण समजून घेणार आहोत. चला आता आपण डायरेक्ट टाईमपास करणार नाहीत. जी मुद्द्याची माहिती आहे ती मुद्द्याची माहिती मी तुम्हाला सांगतो आणि मोकळा होतो. आणि महत्त्वाची अपडेट आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा, कारण जोपर्यंत तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत नाही तोपर्यंत तुम्हाला काहीच समजणार नाही. सत्य माहिती काय आहे, खरोखर तुम्हाला वॉशिंग मशीन मिळेल का, काय सत्यता आहे, काय असत्य आहे, सत्य काय आहे, हे संपूर्ण गोष्टी तुम्हाला पुढे समजणारच आहेत. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा फक्त. चला मग आता संपूर्ण माहिती समजून घेऊया. चला सर्व माहिती आपण इथे जाणून घेणार आहोत. पहिली जी माहिती आहे, थकलेले हप्ते लवकरच मिळतील. बघा, जे काही थकलेले हप्ते आहेत ते लवकरच मिळतील या संदर्भात पहिली जी माहिती आहे ती माहिती इथे समजून घ्या. हे बघा, थकलेले हप्ते म्हणजे राहिलेले हप्ते. या चर्चा दरम्यान राज्याचे मंत्री संजय सावकारे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे सर्व हप्ते लाभार्थ्यांना मिळालेले आहेत. जे हप्ते रखडले आहेत ते पुढच्या महिन्यात दिले जातील. काही महिलांना पात्रतेच्या बाहेर असूनही हप्ते दिले गेले त्यांचा आढावा घेतला जात आहे. तसेच एप्रिल महिन्याचा हप्ताही लवकरच वितरित केला जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली. त्यामुळे राज्यातील लाखो महिलांना लवकरच थकीत हप्त्याचा दिलासा मिळणार आहे. जे काही तुमचे राहिलेले हप्ते ते तर मिळणारच आहेत. सोबत तुम्हाला आता एप्रिल महिन्याचा हप्ता देखील सुरू झालेला आहे, त्याबद्दल आपण माहिती आता इथे समजून घेणार आहोत. तर बघा, तुमचे जे काही मागील राहिलेले हप्ते असतील, जे काही तुमचे थांबलेले हप्ते असतील किंवा ते तुम्हाला मिळालेले नसतील अजूनपर्यंत, तर ते थकलेले जे काही हप्ते आहेत ते तुमच्या खात्यात जमा होणार आहेत. राहिलेले सर्व हप्ते तुमच्या खात्यात जमा होणार आहेत, काही टेन्शन नाही. पुढे बघा आता महत्त्वाची माहिती. हे बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चांगलीच चर्चेत आली आहे. मार्च महिन्याचा हप्ता 8 तारखेला देण्यात आला होता. त्यानंतर आता एप्रिलचा हप्ता कधी मिळणार असे प्रश्न महिला विचारत आहेत. हे बघा, तुम्ही सर्वजण प्रश्न विचारत होते की एप्रिलचा हप्ता कधी जमा होईल, अखेर तो सुरू झाला आहे. त्याबद्दल आपण माहिती इथे समजून घेणार आहोत. हे बघा, दरम्यान एप्रिलच्या हप्त्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही, परंतु हप्ता 1 ते 8 एप्रिलपर्यंत येईल अशी आशा महिलांना होती. मात्र अद्याप याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. बघा, आता महत्त्वाची माहिती समजून घ्या. इथे सांगण्यात आलं होतं पहिले की हप्ता येईल, या तारखेला येईल, त्या तारखेला येईल, असा एक अंदाज वर्तवण्यात आला होता, परंतु आता हप्ता सुरू करण्यात आलेला आहे. त्याबद्दलच आता आपण संपूर्ण माहिती ते समजून घेणार आहोत. माहिती अतिशय महत्त्वाची आहे, त्यामुळे समजून घ्या. जबरदस्त अपडेट आहे, समजून घ्या. बघा, राहिलेले हप्ते जे असतील तुमचे ते पण मिळणार आहेत. सोबत तुम्हाला जो काही लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा या महिन्याचा 10वा हप्ता आहे तो देखील तुमच्या खात्यात जमा होणे सुरू होत आहे. सर्व अपडेट सांगतो, काही टेन्शन घेऊ नका. व्हिडिओ पूर्ण बघा. वॉशिंग मशीन संदर्भात माहिती मिळणार आहे. 5 लाख रुपये संदर्भात देखील तुम्हाला माहिती मिळणार आहे. तुम्ही फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा, सर्व माहिती मिळणार आहे. आता बघा, एप्रिल महिन्याचा जो काही हप्ता आहे त्या संदर्भात अतिशय दमदार गुड न्यूज, आनंदाचे अपडेट समजून घ्या आता. तर पहा, तुम्ही सर्वजण आता वाट बघत आहेत एप्रिल महिन्याच्या हप्त्याची, बरोबर. तर एप्रिल महिन्याचा जो काही हप्ता आहे तर हा 10वा हप्ता आहे, बरोबर. तर हा 10वा हप्ता आहे, बरोबर. तर 10वा हप्ता हा 1500 रुपये तुम्हाला मिळणार आहे. तर तो अजून सुरू झालेला नाही. तर अजून सुरू झालेला नाही, तो लवकरच तुमच्या खात्यात जमा होणार आहे. आणि मिळालेल्या माहितीनुसार 10 ते 15 एप्रिलमध्ये तुम्हाला हप्ता येऊ शकतो. 10 ते 15 एप्रिलमध्ये
लाडकी बहीण योजनेचा जो काही एप्रिल महिन्याचा हप्ता आहे, या महिन्याचा हप्ता, तर हा 10वा हप्ता 10 ते 15 एप्रिल दरम्यान तुमच्या खात्यात जमा होईल अशी माहिती, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. बघू आता 10 ते 15 एप्रिल दरम्यान लाडक्या बहिणींच्या खात्यात एप्रिल महिन्याचा हप्ता जमा होतो की नाही, ते संपूर्ण अपडेट आपल्याला बघणे फार गरजेचे आहे. त्या संदर्भात पुढे चालून सर्व अपडेट तुम्हाला मिळणार आहे. आणि पैसे आल्यावर तुम्हाला मेसेज येईल तुम्हाला मोबाईलवरती मेसेज येईल. त्यामध्ये असं म्हटलेलं असेल की 1500 रुपये जमा, असं तिथे मेसेज असेल तो इंग्लिशमध्ये. तर मेसेज तुम्हाला पडेल मोबाईलवरती की 1500 रुपये जमा झाले असं वगैरे, तिथे माहिती संपूर्ण तुम्हाला समजणारच आहे. ओके, आता एप्रिलचा हप्त्या संदर्भात तुम्हाला माहिती समजली. एप्रिलचा हप्ता तर तुम्हाला आता 10 ते 15 एप्रिल नंतर मिळणार आहे. आता सध्या तरी हप्ता सुरू झालेला नाही बरं का. आता सध्या हप्ता सुरू झाला नाही, कोणाला चालेल नाही. पुढे चालून सर्वांना मिळणारच आहे. 10-15 एप्रिल नंतर सर्वांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत, काही टेन्शन नाही. आता वॉशिंग मशीन तुम्हाला कशी मिळणार आहे त्याबद्दल समजून घ्या. अतिशय दमदार अपडेट आहे, अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे. वॉशिंग मशीन, तुम्ही सर्वजण वॉशिंग मशीन संदर्भात अपडेट पाहण्यासाठी उत्सुक आहात. वॉशिंग मशीन तुम्हाला कशी मिळणार आहे, काय त्यासाठी प्रोसेस आहे, ती कशी तुम्हाला मिळणार आहे, त्यासाठी कागदपत्रे काही लागणार का, याविषयी आपण सर्व माहिती ते आता समजून घेणार आहोत. त्याबद्दल मी तुम्हाला सर्व माहिती सांगतो, नीटपणे समजून घ्या. काय सत्यता आहे संपूर्ण माहिती समजून घ्या. 5 लाख रुपये संदर्भात काय माहिती आहे आणि आजच्या महत्त्वाच्या टॉप बातम्या काय आहेत, त्या बातम्या, कामाच्या बातम्या पण सांगतो. चला तर मग सर्व अपडेट आपण जाणून घेऊया, सर्व माहिती आपण नीटपणे ते समजून घेऊया. चला मग तुम्हाला आता सर्व एक एक अपडेट एकदम सिंपल भाषेत मी समजून सांगतो. व्हिडिओ पूर्ण बघा फक्त, बरं. व्हिडिओ पूर्ण बघा, तेव्हाच तुम्हाला सर्व माहिती समजणार आहे. चला आता माहिती तुम्हाला सांगतो. तर लाडक्या बहिणींनो, जो काही एप्रिल महिन्याचा हप्ता आहे तो तुम्हाला 10 ते 15 एप्रिल दरम्यान मिळणार आहे. तर काही टेन्शन घेण्याची गरज नाही बरं, काही टेन्शन घेऊ नका. तुम्ही पात्र असाल तर 100% तुमच्या खात्यात पैसे येऊन जातील, काही टेन्शन घेण्याची गरज नाही. हा एक महत्त्वाचं लक्षात घ्या, ज्या बहिणी अपात्र आहेत त्यांना पैसे मिळणार नाहीत, एवढंच आहे. आणि तुम्ही पात्र असाल तर तुम्ही तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक करा. जरी आधार कार्डच तुमचं बँकेशी लिंक नसेल तर पैसे तुमचे ते पैसे थांबून जातील. त्यासाठी आधार कार्ड देखील बँकेशी लिंक असणे फार गरजेचे आहे. चला, आज रोजीच्या ज्या काही महत्त्वाच्या टॉप बातम्या आहेत त्या टॉप बातम्या आपण इथे आता समजून घेऊया. तर तुम्ही बघू शकता अपडेट 1. तर सर्वात मोठी अपडेट आहे ही. अपडेट आता नीटपणे सर्वांनी समजून घ्यायची आहे. लाडकी बहिणींनी सर्वांनी ही माहिती नीटपणे आता समजून घ्यायची आहे. हे बघा काय म्हटलेलं आहे अपडेटमध्ये, बातमीमध्ये काय म्हटलेलं आहे की लाडकींसाठी केंद्राची फ्री वॉशिंग मशीन योजना, सरकार महिलांना मोफत वॉशिंग मशीन देणार. काय आहे व्हायरल मेसेज मागचं सत्य. आता वॉशिंग मशीन संदर्भात काय माहिती आहे बघा. तर लाडकींना आता केंद्र सरकार ही मदत करणार, कारण लाडकींसाठी आता केंद्र सरकार मोफत वॉशिंग मशीन देणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसा मेसेज प्रचंड व्हायरल होतोय. या मेसेजसोबत एक लिंकही देण्यात आले. त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. खरंच सरकार वॉशिंग मशीन मोफत देतंय का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. हा प्रश्न महिलांचा असल्याने याची खरी माहिती सांगणं गरजेचं आहे. त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केला आहे ते पाहूया. मेसेजमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे ते पहिले आपण पाहूया इथे, मग त्यानंतर तुम्हाला सर्व काही सांगतो. हे बघा, केंद्र सरकार महिलांसाठी फ्री वॉशिंग मशीन 2025 अशी योजना आणणार आहे. या योजनेतून सरकार महिलांना वॉशिंग मशीन वाटणार आहे. तर बघा, वॉशिंग मशीन सरकार वाटणार आहे. हा मेसेज व्हायरल होत असल्याने आमच्या टीमने याची सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न केला. ही योजना सरकारी असल्याचा दावा केल्याने संपूर्ण टीमने सरकारने अशी योजना आणली का, तसंच ही योजना असेल तर कोणत्या महिला पात्र असतील याची माहिती मिळाली आहे. तर त्यावेळी काय सत्य समोर आलं ते पाहूया. बघा, आता वॉशिंग मशीन फ्री
सरकार देणार असं इथे सरकार सांगत आहे असं मेसेजमध्ये म्हटलेलं आहे. जो काही एक व्हायरल मेसेज आहे, एक असा तुम्हाला आता एकदम सिंपल भाषेत मी सांगतो बघा. तर बहिणींनो, लाडक्या बहिणींनो, माझ्या माता बहिणींनो, महिलांनो, माहिती काय आहे नीटपणे समजून घ्या. एक मेसेज व्हायरल झालेला आहे, मेसेज व्हायरल झालेला आहे आणि त्यामध्ये काय म्हटलेलं आहे ते माहिती समजून घ्या. आता चला त्याबद्दल माहिती सांगतो. तर महिलांनो, माझ्या माता बहिणींनो, बघा एक असा व्हायरल मेसेज आहे, एक असा मेसेज व्हायरल झालेला आहे. त्यामध्ये असं सांगण्यात येत आहे की सरकारकडून आता महिलांना वॉशिंग मशीन मिळणार आहे असं त्यामध्ये सांगण्यात येत आहे. त्याची सत्यता काय आहे ती सत्यता इथं समजून घ्या. हे बघा स्पष्ट माहिती आलेलं आहे. तर बघा या संदर्भात सत्यता काय आहे, खरंच तुम्हाला मिळणार का की हा मेसेज खोटा आहे समजून घ्या. हे बघा, फ्री वॉशिंग मशीन अशी सरकारची योजना नाही. लाडकींसाठी फक्त महाराष्ट्र सरकारची योजना, 1500 रुपयाशिवाय लाडकींसाठी इतर योजना नाही. फक्त लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये मिळतात, वॉशिंग मशीन वगैरे काहीच मिळत नाही. तर ही माहिती चुकीची आहे. बघा, अशी सरकारची योजना कुठलीही फ्री वॉशिंगची योजना नाही. पुढे बघा, फ्री वॉशिंग मशीनचा दावा दिशाभूल करणार आहे. बघा, जे सांगितलं जात आहे तुम्हाला सोशल मीडियावरती, जे काही व्हायरल मेसेज होत आहे, तर वॉशिंग मशीन फ्री मिळणार नाही. जो काही दावा केला जात आहे तो दिशाभूल आहे, खोटा आहे, असत्य आहे. तर तो दिशाभूल करणारा मेसेज आहे. सध्या सरकार नवनवीन योजनाची घोषणा करते, कधी लाडका भाऊ तर कधी लाडका शेतकरी अशा योजना सुरूच असतात. मात्र राज्यात लाडकी बहीण योजना चर्चेत आहे. सरकार महिलांना घर बसल्या 1500 रुपये देतं, त्यामुळे सरकार महिलांना वॉशिंग मशीनही देऊ शकतं असं अनेकांना वाटू लागलं. मात्र ही योजना नसून महिलांची दिशाभूल करण्यासाठी हा मेसेज व्हायरल करण्यात आला आहे. त्यामुळे आमच्या पडताळणीत सरकार मोफत वॉशिंग मशीन देणार हा दावा असत्य ठरला आहे. बघा, तर पडताळणीमध्ये हा दावा सरकार मोफत वॉशिंग मशीन देणार हा दावा जो आहे तो असत्य ठरला आहे, खोटा ठरलेला आहे, असत्य ठरला आहे. तर तुम्हाला कुठलीही वॉशिंग मशीन वगैरे मिळणार नाही, सरकार काही तुम्हाला वॉशिंग मशीन देणार नाही. बरं, हे जे ते खोटं काहीतरी व्हायरल केलं जात आहे, तर अशा दिशाभूल माहितींपासून दूर राहा. सत्य माहितीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा. सत्य माहिती फक्त आपल्याच चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळत असते, एकदम खरी माहिती. तर कुठलीही तुम्हाला वॉशिंग मशीन मिळणार नाही. ती वॉशिंग मशीनची न्यूज चुकीची आहे, इथे संपूर्ण स्पष्ट झालं. ओके, ती माहिती चुकीची आहे, असत्य माहिती आहे ती. कुठलीही तुम्हाला वॉशिंग मशीन मिळणार नाही. अशा खोट्या बातम्यांपासून दूर राहा. आपले चॅनलचे व्हिडिओ बघा. आता बघा, महायुती सरकार एवढं जबरदस्त काम करत आहे. लाडक्या बहिणींसाठी 1500 रुपये देत आहे, शेतकऱ्यांसाठी काही नवीन योजना, युवकांसाठी काही नवीन काही ना काही चालूच आहे. परंतु हे वॉशिंग मशीन संदर्भात काही निर्णय झालेला नाही. बरं, नाहीतर तुम्ही म्हणाल की वॉशिंग मशीन मिळेल, वॉशिंग मशीन मिळेल. कुठलाच निर्णय झालेला नाही वॉशिंग मशीन संदर्भात. वॉशिंग मशीनचा जो काही व्हायरल मेसेज आहे तो असत्य आहे, चुकीचा आहे, खोटा आहे. ते कोणीतरी व्हायरल केलेलं आहे. ओके, त्या संदर्भात आपण संपूर्ण खुलासा बघितला. चला आता पुढील बातमी समजून घ्या. ही बातमी तुम्हाला समजली, आता पुढील बातमी आपण जाणून घेऊया. चला आता पुढील जी बातमी आहे, महत्त्वाची बातमी, ती बातमी समजून घ्या. बातमी नंबर 2 आपण इथे बघणार आहोत. बातमी नंबर 2 मोठी अपडेट आहे. बघा, महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी बिनव्याजी 5 लाखाचे कर्ज असा अर्ज कसा करावा. बघा, 5 लाख रुपये मिळणार असं मी तुम्हाला सांगितलं होतं. तर 5 लाख कसे मिळणार, तर 5 लाख कर्ज मिळणार आहे महिलांना. 5 लाख व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज मिळणार आहे, ते पण बिनव्याजी. समजून घ्या माहिती. हे बघा, केंद्र सरकारने महिलांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. त्यातील अनेक योजना या महिलांसाठी आहेत.
महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी या योजना आहेत. यामध्ये महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. बघा, स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. केंद्र सरकारच्या लखपती दीदी योजनेत महिलांना कोणत्याही व्याजाशिवाय 5 लाखाचे कर्ज दिले जाते. लखपती दीदी योजनेत तुम्हाला 5 लाखाचे कर्ज दिले जाते. हे कर्ज फेडताना फक्त 5 लाख रुपये परत द्यायचे आहेत. व्याजासाठी एकही रुपया द्यायची गरज नाही. फक्त महिलांसाठी ही योजना राबवली आहे. फक्त महिलांसाठी योजना आहे आणि याबद्दल पण तुम्हाला माहिती मी सांगितली. तर बघा, लखपती दीदी, हे बघा, लखपती दीदी योजनेत महिलांना कोणत्याही व्याजाशिवाय 5 लाखाचे कर्ज दिले जाते. त्या संदर्भात ही एक छोटीशी अपडेट होती, एक छोटीशी माहिती होती. चला, ही दुसरी पण बातमी तुम्हाला समजली, दुसरी पण मोठी बातमी, दुसरी पण मोठी अपडेट तुम्हाला समजली. आता पुढील जी मोठी बातमी आहे ती पुढील बातमी आता समजून घ्या. चला, पुढील बातमी काय आहे ती बातमी तुम्हाला मी आता सांगतो. चला, आता आपण बातमी नंबर 3 बघणार आहोत. हे बघा, बातमी नंबर 3 तुम्ही बघू शकता. केंद्राकडून रेल्वेच्या 4 मोठ्या प्रकल्पांना मंजुरी. महाराष्ट्रासाठी 4,819 कोटीची तरतूद. बघा, माहिती समजून घ्या, अतिशय महत्त्वाची माहिती आहे. हे बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने शुक्रवारी रेल्वेच्या एकूण 18,658 कोटी रुपयाच्या 4 मल्टी ट्रॅकिंग प्रकल्पांना मंजुरी दिली. यामुळे महाराष्ट्र, हे बघा, महाराष्ट्र, ओडिशा आणि छत्तीसगड या 3 राज्यातील 15 जिल्ह्यांचा समावेश असलेल्या या प्रकल्पांमुळे भारतीय रेल्वेचे जाळे सुमारे 1247 किमीने वाढणार आहे. यात महाराष्ट्रातील 4,819 कोटी रुपयाच्या गोंदिया बल्लारशाह मार्गावरील 240 किमी लांबीच्या लाईन दुहेरीकरण प्रकल्पांचा समावेश आहे. ओके, चला, ही देखील एक महत्त्वाची बातमी होती, बातमी नंबर 3. तर रेल्वे संदर्भात ही बातमी होती. केंद्राकडून रेल्वेच्या 4 मोठ्या प्रकल्पांना मंजुरी मिळालेली आहे. 4 मोठ्या प्रकल्पांना मंजुरी मिळालेली आहे. महाराष्ट्रातील 1819 कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे. त्या संदर्भात ही अपडेट होती. चला, अजून पुढील महत्त्वाचे अपडेट समजून घ्या. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आजच्या ज्या काही टॉप बातम्या होत्या त्या टॉप बातम्या बघितल्या आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व काही माहिती बघितली. सरकारने जे काही महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत त्या निर्णय संदर्भात तुम्हाला सर्व काही माहिती सांगितली. हे बघा, तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात रोज काही ना काही अपडेट येत राहते. लाडकी बहीण योजना असो किंवा इतर मोठ्या बातम्या असो, कामाच्या बातम्या असो, त्याबद्दल देखील तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व काही माहिती पाहायला मिळत असते. आता याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व काही माहिती मी सांगितली. तुम्हाला आता पुढील व्हिडिओ बघण्याची गरज नाही. आजच्या या व्हिडिओमध्ये ज्या पण कामाच्या अपडेट होत्या, आज रोजीच्या ज्या काही महत्त्वाच्या अपडेट होत्या, मोठ्या बातम्या होत्या, त्या बातम्या देखील तुम्हाला मी सांगितल्या. तर लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेचा हप्ता पण लवकरच तुमच्या खात्यात जमा होणार आहे. काही टेन्शन घेऊ नका, सर्व पैसे तुम्हाला मिळणार आहेत. काळजी करू नका. पात्र असाल तर पैसे मिळणारच आहेत, काही टेन्शन नाही. तसेच आज रोजीच्या ज्या काही टॉप बातम्या होत्या त्यामध्ये वॉशिंग मशीनचा जो काही दावा करण्यात आला होता व्हायरल मेसेजमध्ये, तर तो वॉशिंग मशीनचा व्हायरल मेसेज होता तो खोटा होता, तो असत्य होता. त्या संदर्भात पण आपण अपडेट बघितली. तसेच 5 लाख रुपये लखपती दीदी योजनेमार्फत बिनव्याजी कर्ज मिळतं. 5 लाख रुपये संदर्भात माहिती तुम्हाला दिली. आणि रेल्वे संदर्भात जी काही अपडेट होती रेल्वे मार्ग संदर्भात, त्याबद्दल पण काही तरतूद करण्यात आली आहे, कोटीची तरतूद करण्यात आली आहे, त्याबद्दल पण आपण माहिती बघितली. म्हणजे ज्या कामाच्या बातम्या, ज्या महत्त्वाच्या बातम्या, ज्या तुमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत, त्याच अपडेट मी तुम्हाला सांगत असतो. त्याबद्दल मी तुम्हाला सर्व काही सांगितलं आहे. आणि तुम्हाला माहीत आहे, एकदम सिम्पल भाषेत मी तुम्हाला सांगत असतो. असं नाही की तुम्हाला सांगायचं म्हणजे सांगायचं असं नाही. एकदम तुम्हाला एकदम समजून मी सांगत असतो. कोणीच तुम्हाला एवढं समजून सांगत नसेल
आपलं एकमेव चॅनल आहे ATP गुरुजी, जे तुम्हाला एकदम सिंपल भाषेत एकदम सोप्या भाषेत सांगत असतं. तर माझ्या माता बहिणींना एकदम नीटपणे माहिती कळायला पाहिजे, नीटपणे त्यांना माहिती समजायला पाहिजे, यानुसारच मी संपूर्ण माहिती सांगत असतो. तर महिलांनी आणि पुरुषांनी सर्वांनी व्हिडिओ आपले शेवटपर्यंत पूर्ण बघत जा. भावांनो बहिणींनो सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघत चला, कारण तेव्हाच तुम्हाला सर्व काही अपडेट समजत असते. आता तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. आता तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितला तेव्हा तुम्हाला संपूर्ण माहिती समजली की काय अपडेट होती, काय सत्यता होती, काय व्हायरल मेसेज खोटा आहे, ते संपूर्ण तुम्हाला समजलं. जोपर्यंत तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत नाही तोपर्यंत तुम्हाला समजत नाही. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितला, त्यामुळे तुम्हाला संपूर्ण माहिती समजलेली आहे. ठीक आहे, मग आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. लाडकी बहीण योजना किंवा इतर योजनेसंदर्भात काही अपडेट असेल तर नक्कीच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये मी सांगतो. तसेच डेलीच्या बातम्या देखील तुम्हाला पाहायला मिळणारच आहेत. रोज आपल्या चॅनलवर महत्त्वाच्या कामाच्या बातम्या देखील तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहेत. जे कामाचं आहे, जे तुम्हाला माहिती हवी आहे तीच माहिती तुम्हाला मिळणार आहे. उगाच तुम्हाला दुसरी काही अपडेट मिळणार नाही. जे कामाची अपडेट आहे तीच अपडेट मिळणार आहे. ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. लाडकी बहीण योजनेसंदर्भात किंवा इतर योजनेसंदर्भात अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा. आपण भेटू एखादी नवीन अपडेटमध्ये, एखादी नवीन व्हिडिओमध्ये, नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.